महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पालघर जिले के दहानू में एक जनसभा को संबोधित किया। इस सभा में उन्होंने क्षेत्र के आदिवासी समुदायों और मछुआरा कोली समुदाय को आश्वासन दिया कि उनके जल, जंगल और जमीन की सुरक्षा सरकार की प्राथमिकता रहेगी। फडणवीस ने भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती के उपलक्ष्य में उनकी शिक्षाओं और आदिवासी समुदायों के अधिकारों पर विशेष जोर दिया। उप मुख्यमंत्री ने दहानू में बंदरगाह के विस्तार और उससे मिलने वाले लाभों का जिक्र करते हुए कहा कि इससे क्षेत्र की तस्वीर बदलेगी और स्थानीय समुदाय को नई ऊंचाइयों पर ले जाने की योजनाएं भी बनाई जा रही हैं। उन्होंने कोली मछुआरा समुदाय को आश्वस्त किया कि उनके परंपरागत व्यवसाय के साथ कोई अन्याय नहीं किया जाएगा, बल्कि उनकी समृद्धि के लिए नई योजनाएं लाई जाएंगी। सभा में फडणवीस ने विपक्ष पर भी कटाक्ष किया, जिन्होंने बंदरगाह के विस्तार का विरोध किया था। उन्होंने कहा कि सरकार का उद्देश्य क्षेत्र का विकास करना है और इस विकास में स्थानीय समुदायों के हितों का पूरा ध्यान रखा जाएगा। वहीं उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दहानू में आयोजित एक सभा में आदिवासी समुदाय के अधिकारों और क्षेत्र के विकास पर जोर दिया। उन्होंने कहा कि आदिवासियों के जल, जंगल और जमीन पर किसी भी प्रकार का अतिक्रमण नहीं होने देंगे। साथ ही भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती के अवसर पर उनके आदर्शों का अनुसरण करने की बात कही। फडणवीस ने दहानू और पालघर के विकास के लिए बंदरगाह विस्तार की बात भी की, जो इस क्षेत्र के मछुआरों और कोली समुदाय के लिए रोजगार और समृद्धि का अवसर ला सकता है। उन्होंने आश्वासन दिया कि मछली पकड़ने वाले समुदाय के साथ अन्याय नहीं होगा और उनके पारंपरिक व्यवसाय को नई ऊंचाइयों पर ले जाने के लिए योजनाएं बनाई गई हैं। इसके साथ ही उन्होंने विपक्ष पर निशाना साधते हुए कहा कि कुछ लोगों ने बंदरगाह के विस्तार का विरोध किया है, लेकिन सरकार यह सुनिश्चित करेगी कि इससे क्षेत्र का सर्वांगीण विकास हो और आदिवासी समुदायों के अधिकार भी सुरक्षित रहे। पालघर से जेपी जायसवाल की रिपोर्ट। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले या कोकणामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी रुजवण्याकरता मोठे कष्ट घेतले ते माझे सहकारी मंत्री रवींद्र चव्हाणजी, नुकतेच आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपले खासदार सुनील तटकरेजी, आपले लोकप्रिय उमेदवार जनसामान्यांचा नेता म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते रविशेठ पाटील आणि आपले दुसरे युवा आणि तडफदार नेते धैर्यशील पाटील, अनिकेतजी तटकरे, वैकुंठ पाटील, प्रीतम पाटील, गीता पालरेचा, मिलिंद पाटील, राजेश मापरा, सीताराम कांबळे, मंगेश दळवी, आमचे धारप साहेब, त्याचप्रमाणे प्रकाश देसाई, गिरीश तुळपुळे, अनिरुद्ध पाटील, निलिमा पाटील, अविनाश म्हात्रे, डीबी पाटील, हरिओम म्हात्रे, उद्धव कुथे, महेश मोहिते, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, 5 वर्षापूर्वी याच मैदानामध्ये रविशेठ पाटील यांच्याकरता मत मागण्याकरता आलो होतो। त्यावेळी समोर आमचे मित्र धैर्यशील पाटील होते आणि त्यांच्या विरुद्ध मत मागायला आलो होतो। पण आज मला सर्वाधिक समाधान आहे की माझे दोन्ही मित्र एका मंचावर आहेत आणि रविशेठ पाटील आणि धैर्यशील पाटील ही जोडी म्हणजे जसं देशात आणि राज्यात डबल इंजिन आहे तसं पेणला डबल इंजिन आधीच मिळालेलं आहे। एक आमदार आणि 2 खासदार अशा प्रकारचं डबल इंजिन घेऊन आज तुम्ही या ठिकाणी काम करता आहात। मला एका गोष्टीचा आनंद आहे की सातत्याने या भागाच्या विकासाकरता
रविशेठ पाटलांनी जे काही कष्ट घेतले त्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देण्याचं काम आम्ही केलं. खरं म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की शेवटी आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही श्री गणेशाने करतो आणि श्री गणेशाची उपासना आराधना करायची असेल तर ती पेणशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मला कल्पना आहे लगेच विषय येईल की आमच्या मूर्तिकारांचा प्रश्न आहे त्याचं काय करणार आहे. काळजी करू नका, इतके वर्ष अडचणीत येऊ दिलं नाही, पुढेही अडचणीत येऊ देणार नाही. शेवटी केवळ महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये पेणच्या मूर्त्या याच आम्हाला श्री गणेशाचं दर्शन घडवतात. त्यामुळे गणेशाच्या आशीर्वादानं तुमचंही काम योग्य प्रकारे चालू राहील हा आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल. आज आपण जर या निवडणुकीकडे बघितलं तर उमेदवार कोण आहे हे बघूच नका. एका उमेदवाराचं नाव आहे गती आणि प्रगती आणि दुसऱ्या उमेदवाराचं नाव आहे स्थगिती. इकडे रविशेठ पाटील म्हणजे गती आणि प्रगती आहे. आपली जी महायुती आहे ती गती आणि प्रगती आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे सगळ्या कामांना स्थगिती आहे. आपण 2.5 वर्ष बघितलं. अरे हा अटल सेतू तुम्हाला खूप पूर्वी मी देऊ शकलो असतो, पण 2.5 वर्ष नादान लोकांचं सरकार आलं, त्यातही त्यांनी खोडा घातला आणि अटल सेतूची गती कमी केली. पण मला आनंद आहे आज पेण आणि मुंबईमधलं अंतर काय लोकांना लक्षातच येत नाही. पेणमधनं सुसाट निघून मुंबईपर्यंत येता येतं कारण आता अटल सेतू या ठिकाणी तयार झालेला आहे. 22 किलोमीटरचा हा ब्रिज एक प्रकारे जी कनेक्टिव्हिटी निर्माण करतोय खऱ्या अर्थानं अंतर कमी झालेलं आहे, मनातलं अंतर देखील कमी झालेलं आहे. परिवाराकरता जास्त वेळ देता येतो ही व्यवस्था देखील या ठिकाणी झाली आहे. आणि बंधू भगिनींनो याच्यासोबत दुसरी कनेक्टिव्हिटी आपण जो विरार अलिबाग कॉरिडॉर करतो आहे त्याच्यामुळे एक वेगळी कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. पण मला याची कल्पना आहे की हा कॉरिडॉर तयार करत असताना भूसंपादनाचे काही प्रश्न आहेत, निवाड्यांचे काही प्रश्न आहेत. काळजी करू नका, आपल्या सरकारने कधीही शेतकऱ्याची जमीन कवडीमोल भावानं घेतली नाही. तुम्ही बघा, जर तुम्ही या ठिकाणी समृद्धी महामार्गाचं उदाहरण घेतलं तर समृद्धी महामार्गामध्ये 100% जमीन कन्सेंटनी आम्ही घेतली. कन्सेंटनी लोक आमच्याकडे यायचे, जरा आमच्याही शेतीतनं मार्ग गेला तर बरा होईल, तुमचा दर चांगला आहे असं आम्हाला म्हणायचे. त्यामुळे विरार अलिबाग कॉरिडॉर आणि जे काही रस्ते होत आहेत याच्यामध्ये भूसंपादनाचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत योग्य दर देऊनच या ठिकाणी जमीन घेतली जाईल. आणि मी तुम्हाला सांगतो अटल सेतू आणि हा कॉरिडॉर झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात या भागामध्ये कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी सुरू होणार आहे. आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे. आज आपण पाहू शकतो बाण बंदिस्तीचं काम आपण सुरू केलं. खार बंदिस्तीमुळे 2000 एकराला सिंचन मिळालं आणि आता तर आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून कार्यक्रम घेतलाय, पैसा मिळवलेला आहे. वर्ल्ड बँकेच्या निधीतनं आता या ठिकाणी रविशेठ पाटील सांगत होते, रविशेठ पाटील चिंता करू नका, आता पैशाची कमतरता नाही, याकरता तुम्हाला जेवढा निधी लागेल तेवढा वर्ल्ड बँकेच्या योजनेतनं आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. आज आपण पाहतोय तामसी घोडा येथील बंदराचा विकास करण्यात येतोय, धरमतर जेटीचा विकास करण्यात येतोय, गेटवे पासनं वाहतूक आपण सुरू करणार आहोत. खरं म्हणजे 2.5 वर्ष वाया गेले नसते तर गतिमान जलवाहतूक देखील या ठिकाणी सुरू झाली असती. हेटवणे धरणातनं पिण्याच्या पाण्याचं आरक्षण आपण दिलं, त्याकरता निधी आपण उपलब्ध करून दिला. आता पेण शहराला जी अवस्था होती की धरण उशाशी आणि कोरड घशाशी ती अवस्था राहणार नाही. रविशेठ पाटलांच्या नेतृत्वात पाणीदार पेण हे या ठिकाणी तयार होत आहे आणि लोकांना पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. बाळगंगा धरणाचं काम 80% आपण पूर्ण केलंय,
पण ते करत असताना मला याची कल्पना आहे। थैंक्स फॉर वॉचिंग। सर्च इंडिया 24 न्यूज पर बने रहें। अगले सेगमेंट में हम आपको दिखाएंगे कुछ और महत्वपूर्ण खबरें।